नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अथर्व गुरव आणि स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 27 जुलै आणि आज आपण पाहणार आहोत 27 जुलैच्या सर्व चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे समितीच्या 48व्या अधिवेशनात उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणाचा यादीत समावेश करण्यात आला आहे? याचे पर्याय आहेत सारनाथ, लाल किल्ला, अजिंठा लेणी आणि नून. तर याचं योग्य उत्तर आहे सारनाथ. आता या सारनाथबद्दल आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सारनाथ हे उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळील एक अत्यंत महत्त्वाचे बौद्ध तीर्थस्थळ आहे. बोधगया येथील ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या 5 शिष्यांना पहिला उपदेश दिला. या घटनेला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. त्यामुळे सारनाथला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी इतिहासात विशेष स्थान आहे. एक्झामसाठी काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर याचे राज्य कुठले आहे? उत्तर प्रदेश. शहर वाराणसीजवळ. महत्त्व बुद्धांचा पहिला उपदेश. अशोक सारनाथच्या विकासात महत्त्वाची भूमिका. राष्ट्रीय चिन्ह सारनाथच्या सिंहशीर्षावर आधारित. प्रमुख वास्तू दमेक स्तूप आणि चौखंडी स्तूप. युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ म्हणून महत्त्वपूर्ण बौद्ध वारसा. तर आता बघूया आपण यानंतरचा दुसरा प्रश्न. तर दुसरा प्रश्न आहे, देशाचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत अमित शहा, सोनम वांगचुक, धर्मेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी. तर याचं योग्य उत्तर आहे प्रल्हाद जोशी. तर या प्रल्हाद जोशींबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपतींनी 25 जुलै 2026 रोजी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवला. म्हणजेच ते त्यांच्या विद्यमान मंत्रालयासोबत आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कारभारही सांभाळत आहेत. एक्झाम पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर नाव यांचं प्रल्हाद व्यंकटेश जोशी. पक्ष आहे BJP. मतदारसंघ आहे धारवाड, कर्नाटक. लोकसभा 2004 पासून. नवीन जबाबदारी दिली केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार. पूर्वीची महत्त्वाची मंत्रालये कोल माइन्स, पार्लिमेंटरी अफेअर्स. सध्याची इतर मंत्रालये कन्झ्युमर अफेअर्स, फूड्स अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन प्लस न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात. चीनच्या दक्षिण भागात कोणते चक्रीवादळ धडकले? पर्याय आहे टायफून नॉल, टायफून हयान, सायक्लोन मोचा, टायफून नोरा. तर याचं योग्य उत्तर आहे टायफून नोल. आता या टायफून नोलबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. टायफून नोल याने 26 जुलै 2026 रोजी चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगडोंग प्रांतात धडक घेतली. हे 2026 मधील चीनला धडकणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे. कुठे धडकले? तर नौलने ग्वांगडोंग प्रांतातील हुइझोउ शहरातील हुइडोंग कंट्री येथे लँडफॉर्म केले. त्याचा परिणाम हाँगकाँग आणि दक्षिण चीनच्या इतर भागावरही झाला. तर टायफून हे 26 जुलै रोजी चीनच्या म्हणजे कालच धडकले होते आणि चीनला हे धडकणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे. यानंतरचा आपण पुढला प्रश्न पाहूयात. यानंतरचा पुढला प्रश्न आहे, फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा कायदा कधीपासून लागू करणार आहे? पर्याय आहेत जानेवारी 2026, जानेवारी 2027, जुलै 2026, डिसेंबर 2026. तर याचं योग्य उत्तर आहे जानेवारी 2027. आता हा कायदा नेमका काय आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. या कायद्यात काय आहे, तर 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरता येणार नाही. 1 सप्टेंबर 2026 पासून नवीन अकाउंट्स तयार करण्यावर बंदी असेल. आधीपासून असलेल्या अंडर 50 अकाउंट्ससाठी 4 महिन्यांचा ट्रान्झिशन पिरियड देण्यात आला आहे. म्हणजेच त्यावर बंदीची अंमलबजावणी पुढील काही महिन्यात होईल. एज व्हेरिफिकेशनसाठी वापरकर्त्याचे वय तपासणी यंत्रणा लागू करावी लागणार आहे. टिकटॉक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर यांचा प्रमुख उपयोग होईल. भारतामध्ये हा कायदा लागू करावा की नको याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूयात. ओडिशामध्ये HCL टेक किती कोटींचा AI ऑप्टिमायझ्ड डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे? पर्याय आहेत 10,000 कोटी, 15,000 कोटी, 20,000 कोटी, 12,000 कोटी.
तर याची अंदाजित म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली किंमत आहे ती आहे 15,000 कोटी. आता या ओडिशामध्ये HCL टेकबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे? तर हे फक्त सामान्य डेटा सेंटर नसून AI फोर्स्ड इन्फ्रास्ट्रक्चर असेल. यामध्ये HCL टेकची फुल स्टॅक AI क्षमता आणि सर्वमचे AI फाउंडेशन मॉडेल्स वापरून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रांसाठी सेक्टर स्पेसिफिक AI ॲप्लिकेशन विकसित करण्यात येणार आहे. सर्वम आणि HCL टेक हे भागीदारीत आहेत आणि यांनी हा प्रोजेक्ट उभा केला आहे. तर व्हिडिओमध्ये अजून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. भारताच्या रुपये 12.2 लाख कोटी पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीमुळे कोणत्या क्षेत्राची मागणी वाढणार आहे? पर्याय आहेत IT, स्टील, ऑटो, फार्मा. तर याचं योग्य उत्तर आहे स्टील. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया की स्टील का महत्त्वाचं आहे. स्टीलची मागणी का वाढणार आहे? रस्ते, रेल्वे, पूल, मेट्रो, बंदरे आणि इतर मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स उभारताना स्टील हा मूलभूत कच्चा माल आहे. त्यामुळे सरकारी कॅपेक्स वाढला की कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स वाढतात आणि त्यासोबत स्टील कंझम्पशन देखील वाढते. आपल्या लक्षात आले की स्टील का महत्त्वाचं आहे? कारण स्टील हा कच्चा माल म्हणून उपयोग होतो. त्यामुळे स्टील सर्व क्षेत्रात उपयोगी पडते. यानंतरचा आपण पुढला प्रश्न पाहूयात. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाईंनी कोणते पदक मिळवले आहे? तर कालच मीराबाईंनी वेटलिफ्टिंगमध्ये पद मिळवलेले आहे. ते म्हणजे पर्याय आहेत सुवर्ण, कांस्य, रौप्य आणि कोणतेही नाही. तर काल मीराबाईंनी सुवर्ण पदकाची हॅट्रिक मारलेली आहे. आता या मीराबाईंबद्दल थोडीशी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. मीराबाई चानू हिचे पूर्ण नाव सैखोम मीराबाई चानू आहे. ती भारतातील आघाडीची वेटलिफ्टर असून मणिपूरशी संबंधित आहे. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत तिने स्नॅच 85 kg, क्लीन अँड जर्क 105 kg, एकूण 190 किलोग्रॅम पदक सुवर्ण मिळवले आहे. वर्ग महिलांचा 48 किलो. तर हा होता आजचा शेवटचा प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवरती तुम्हाला डेली करंट अफेअर्स मिळून जातील. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.